श्रेयस अय्यरनी 6 महिन्याचा ऑफिशियल ब्रेक मागितलेला आहे रेड बॉल क्रिकेटमधनं. तर आपण असं म्हणू शकतो का की रेड बॉल क्रिकेट श्रेयस अय्यरसाठी जर संपलंय इथून पुढे? श्रेयस अय्यर पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत रेड बॉलचा विचार करणार नाही. त्याच्यानंतर जर त्याला असं वाटलं की आपण ट्राय करावा आणि आपल्याला शरीर साथ देतंय का हा प्रयत्न करून बघावा, तर त्याला सलग आठवडाभर 300 बॉल्स खेळायचे ड्रिल्स करावे लागतात. मग त्याला हे कळवावं लागेल मुंबईच्या सिलेक्टर्सना, भारताच्या सिलेक्टर्सना, संघ व्यवस्थापनाला की हो मी उपलब्ध आहे. मग त्याला येणाऱ्या सामने म्हणजे शून्यातून सुरुवात करावी लागेल. श्रेयस अय्यर हा पहिला नाहीये. हार्दिक पंड्याच्या पावलावर पाऊल श्रेयस अय्यर टाकणार का किंवा टाकावं लागतंय का? कारण त्या दोघांचं शरीर साथ देत नाही, दोघांची पाठ त्रास देते. तो त्याच्या कारकिर्दीच्या स्टेजला आहे. बरं, हे सामोपचाराने झालेलं आहे, कम्युनिकेशन व्यवस्थित झालेलं आहे. मागच्या वर्षी जो गडबड घोटाळा झाला होता त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे जसं आलोक म्हणला की श्रेयस अय्यरला इंडिया ए च्या वन डे संघामध्ये, जिथे तो आधी संघातच नव्हता, कारण काय तेव्हा अपेक्षित होतं की तो इराणी कपचा कर्णधार कदाचित असेल, तो त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला आता इंडिया ए च्या वन डे संघाचा कर्णधार नेमलंय. म्हणजे जर आणि जेव्हा रोहित शर्मा नंतर नवा वन डे कर्णधार नेमायची वेळ येईल तेव्हा श्रेयस अय्यर हा त्याच्या काही कंटेंडर्स पैकी एक दावेदार असेल. हे सगळं जर तरचा मुद्दा आहे, जेव्हा होईल तेव्हा. पण तुर्तास श्रेयस अय्यर हा इंडियासाठी एका फॉर्मॅटमध्ये आहे, तिथे त्याचं खुंटा अत्यंत बळकट आहे, तिथे तो लिडरशिप ग्रुपमध्ये आहे. एका फॉर्मॅटसाठी त्यांनी स्वतःला अनुपलब्ध केलेला आहे. आणि उरलेला जो तिसरा फॉर्मॅट आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त लक्ष असणार आहे पुढचे 5 महिने, त्याच्यात तो येणार का ही चर्चा आपण करत राहू.